नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. सध्या आपण मान्सूनची वारे आणि मान्सून कुठपर्यंत सक्रिय आहे, या वाऱ्याच्या दिशावरून बघूया. आता आपण पाहायला गेलं तर यवतमाळ यवतमाळच्या आसपास म्हणजे नांदेड परिसरातून परभणी, नांदेड या परिसरातून मान्सून आता सक्रिय झालेला आहे आणि त्या ठिकाणी द्रोणीय स्थिती हवेची झालेली आहे आणि गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्या बाजूला. का तो कोरडे वारे सुद्धा थोडेसे आहेत. ते परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर ह्या भागातून मान्सूनची वारे आणि मान्सून सक्रिय झालेले दिसून येते. जळगाव, नंदुरबार ह्या परिसरात सुद्धा मान्सूनची वारे पोहोचलेले आहेत, पण पाऊस काही पोहोचलेला दिसत नाही. इकडे सोलापूर, कलबुर्गी ह्या भागातून पाहायला गेलं तर मान्सून सक्रिय झालेला आहे. सांगली विभाग, मग कोल्हापूर साईड, पुणे साईड ह्या भागातून मान्सून सध्या सक्रिय दाखवत आहे. कर्नाटक या भागातून संपूर्ण भागात मान्सून सक्रिय आहे. जास्ती प्रभाव कर्नाटक भागातूनच मान्सूनचा दिसून येते. विजयपूर, गदग, बागलकोट ह्या परिसरातून. थोडा पावसाचा अंदाज घेऊया. साधारण सध्याला पाहायला गेलं तर राज्याच्या पश्चिम बाजूने मान्सूनची पावसाची ढग आणि रिपरिप पोहोचवला आहे आणि गोवा धरून खाली कर्नाटकच्या केरळपर्यंत पावसाचा जोर चांगला आहे. मध्यम ते जोरदार पाऊस तिथं सुरुवात आहे. त्यानंतर राजापूर, रत्नागिरी ह्या भागात सुद्धा पावसाची संततधार काही अंशी लागणार आहे. म्हणजे रिपरिप पाऊस आहे थेंबा थेंबाचा. दापोली, महाड या भागातून पाहायला गेलं तर हलकासा पावसाचे ढग दिसतात. उर्वरित अहिल्यानगर, शिरूर, श्रीरामपूर, विजयपूर, चाळीसगाव वगैरे ह्या भागातून संभाजीनगरपर्यंत पावसाचा अंदाज काय दिसत नाही. झाला तर स्थानिक वातावरण बनून गडगडाट पाऊस होण्याची एका दुसऱ्या ठिकाणी शक्यता दिसत आहे. परभणी परिसरातून हिंगोली, नांदेड या परिसरात सुद्धा पावसाची शक्यता काही नाही वाटत. झालाच तर गडगडाटी पाऊस एका दुसऱ्या ठिकाणी होईल. त्यानंतर इकडे दक्षिणेकडे लातूर, सोलापूर, पंढरपूर ह्या भागात हलकीशी पावसाची शक्यता दाखवत आहे. सांगोला परिसरातून कर्नाटकातल्या आत्नी, रपकाई किंवा सांगली परिसर राज्यातला निपाणी कर्नाटक भागातून कोल्हापूर ह्या भागातून सुद्धा हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. गडचिरोली भागातून विदर्भाच्या पट्ट्यात थोडासा दक्षिण दिशेला पावसाचा हलकासा जोर आहे. गडगडाटी भंडारा ह्या भागातून सुद्धा, गोंदिया, भंडारा ह्या भागात सुद्धा हलकासा पावसाची शक्यता दिसत आहे. म्हणजेच राज्याच्या उत्तर भागातून पावसाची शक्यता कमी आहे. त्या साईडला थोडीशी कोरडी वारे आहेत. त्यानंतर ह्या पावसाच्या प्रमाणात थोडीशी वाढ होणार आहे. मान्सून अनेक 2-3 दिवसात सरकणार आहे. वर्धा वगैरे ह्या जो भाग आहे ह्या भागातून मान्सून पुढे सरकवणार आहे. देशाच्या पूर्व भागातून सुद्धा मान्सून पुढे सरकताना दिसत आहे. कर्नाटक भागात संपूर्ण मान्सूनचा जोर वाढेल असं दिसत आहे. पावसाची रिपरिप आणि गडगडाटी पाऊस सुद्धा होण्याची शक्यता आहे. धाराशिव परिसरात सुद्धा पावसाची शक्यता वाढली आहे. कलबुर्गी, घोटी, कर्नाटक भागात विजयपूर, बागलकोट या भागात सुद्धा पावसाची शक्यता वाढणार आहे. एक 24 तासाच्या पुढे. इकडे निपाणी, बेळगाव ह्या भागातून रत्नागिरी या भागात सुद्धा पावसाचं प्रमाण वाढणार आहे. आणि सावंतवाडी म्हणजे सिंधुदुर्ग पट्टा ते संपूर्ण कोकणपट्टी भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडणार आहे. नाशिकपर्यंत पावसाचा जोर काही अंशी दिसतोय आणि इकडे खाली
गोवा ते दक्षिण भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली परिसर भागातून सुद्धा पावसाची शक्यता आहे. एकंदरीत पाहता विदर्भ पट्ट्यात थोड्याशा पावसाची शक्यता दाखवत आहे. मराठवाड्यात पण पावसाची शक्यता दक्षिण साईडला दाखवत आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातून संपूर्ण ठिकाणी पावसाची शक्यता दाखवत आहे. या पावसाच्या प्रमाणात काही अंशी वाढ संभवते, पण सोलापूर थोडीशी मान्सूनचा पाऊस सोलापूर म्हणजे कर्नाटक भागात संपूर्ण आहे आणि राज्याच्या पुणे, नाशिक ह्या पट्ट्यातून उत्तर दिशेतून पुढे मान्सून म्हणजे त्याची वाटचाल होईल. पण पुढे काय मान्सूनचा जोर थोडासा थांबलेला दिसतोय. गडगडीत वातावरण पुढे असणार आहे. पश्चिम भागातून पाहायला गेलं तर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे 1, 2, 3 दिवसाच्या पुढे. आता थोडंसं ह्या मॉडेलवरून विचार करूया. उद्या परवा दिवशी या दिवसात 2 दिवसात पाहायला गेलं तर राज्याच्या दक्षिण भागातूनच पावसाची थोडी शक्यता आहे. समुद्रातून पावसाची शक्यता जास्त दाखवत आहे या मॉडेलमध्ये. कर्नाटक भागातून पावसाची शक्यता आहे आणि विदर्भ पट्टा ते मराठवाडा ह्या काही भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता दाखवत आहे. गोवा परिसर, सिंधुदुर्ग पट्टा हा पावसाचा जोर पकडणार म्हणजे जास्त जोराचा प्रदेश दिसत आहे. त्यानंतर पुढे 2-3 दिवसांनी पाहायला गेलं तर जागोजागी राज्यात स्थानिक वातावरण बनून गडगडाटी वातावरण होण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभाग आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पूर्व बाजूस तो भाग दिसत आहे. अहिल्यानगर, परत सोलापूरच्या परिसरामध्ये तो भाग दिसत आहे. समुद्रामध्ये थोडीशी सिस्टीम तयार होईल आणि ती सिस्टीममुळे इकडे नाशिक परिसरात सुद्धा एक 2-4 दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हे मॉडेल दाखवत आहे. नाशिक, परभणी नाही, नाशिक, अहिल्यानगर आणि परत संभाजीनगर हे जे उत्तर भागातून आहे जळगावचा परिसर वगैरे त्या भागातून सुद्धा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता या मॉडेलनं दाखवत आहे. एकंदरीत पाहता 14 ते 15 तारखेपर्यंत राज्यात पावसाची शक्यता कमी अधिक प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे राज्यात पाहायला गेलं मान्सूनचा जोर आहे, पण पावसाचा जोर कमी आहे. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ लाईक करत चला, शेअर करत चला.